रचल्याचा आरोप असल्याचं एसआयटीनं म्हटलेलं आहे। थेट माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडे। सागर, काही वेळातच या संदर्भातला निर्णय होईल, पुढची प्रोसेस काय? निखिल, आपण पाहिलं की खरं तर न्यायालयीन कोठडी जी आहे ती खंडणीच्या प्रकरणामध्ये आहे वाल्मिक कराडला देण्यात आलेली होती। त्यानंतर मात्र एसआयटीने जे आहे ते वाल्मिक कराड हा 302 मधला देखील त्याचा सहभाग आहे, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कट रचल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याचा अधिक तपास करण्यासाठी त्याचबरोबरीनं वाल्मिक कराडवर जे आहे ती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचा तपास करण्यासाठी या ठिकाणी एसआयटी कडून जे आहे ते न्यायालयाकडे, सेशन कोर्टाकडे या ठिकाणी ताबा मागितला गेलेला आहे। त्यामुळे आपण पाहिले की न्यायालयीन कोठडी जरी मिळाली असली तरी आता एसआयटी कडून वाल्मिक कराडची जी आहे ती या ठिकाणी कस्टडी मागण्यात आलेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला जो आहे तो आता न्यायालय नक्की कशा पद्धतीचा त्याबद्दलचा निर्णय देत आहे, एसआयटीला त्याचा ताबा देते का, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण आपण पाहिलं की खंडणीच्या गुन्ह्यातला जो काही एकंदरीत त्याच्यावर आजचा हा खटला चाललेला होता, त्यानंतर मात्र त्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळालेली होती वाल्मिक कराडला 14 दिवसांची। त्यानंतर एसआयटीने जे आहे ते या ठिकाणी सेशन कोर्टामध्ये धाव घेत या ठिकाणी वाल्मिक कराडला मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याचा ताबा जो आहे तो आम्हाला हवा आहे। कारण संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटामध्ये त्याचा सहभाग असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येतोय आणि त्याच्यासाठी त्याचा एकंदरीत ताबा जो आहे तो आता एसआयटीने मागितलेला आहे। त्यामध्ये कुणाल जाधव या न्यायाधीशांकडून या संदर्भातला एकंदरीतच निर्णय येणं अपेक्षित आहे। मात्र आपण पाहिलं की कशा पद्धतीनं एका गुन्ह्यातून जो आहे तो या ठिकाणी त्याला काही प्रमाणात न्यायालयीन कोठडी मिळवत दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं असलं तरी दुसरीकडे मात्र आता मकोका अंतर्गत कारवाई झाल्यामुळे वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात गेल्याचं एकंदरीत चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आणि त्याच्यासाठीच एसआयटी कडून अपेक्षित जे पुरावे आहेत ते देखील गोळा करण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आणि त्याच्याच आधारावर सागर थोडंसं थांबवते तुम्हाला अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा।